नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बराच वेळा काय होतं, ब्लाऊज घातल्यानंतर बराच वेळा शोल्डरमधून उतरतं आणि आपली ब्रापट्टी असते ना ती दिसते. तर बरेच जणींना ते बरोबर वाटत नाही किंवा ब्रापट्टी दिसायला लागली तर फार खराब दिसतं. तर त्यासाठी आज आपण खूप छान ट्रिक बघणार आहोत. तर बऱ्याच जणींना हे कदाचित माहिती पण असेल, पण ज्या आपल्या नवीन मैत्रिणी आता शिकत आहेत तर त्यांनाही माहिती नसेल, तर ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर काय करायचं आहे, ब्लाऊज घातल्यानंतर जर ब्रापट्टी दिसत असेल तर ही ट्रिक आपल्याला वापरायची आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, हा ब्लाऊज पूर्ण शिवून अगोदर तयार करायचा, पूर्ण कंप्लीट करायचा फिटिंग करून. आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे, आता इथं बघू शकता ही आपली शोल्डर पट्टी आहे. म्हणजे मी अर्धा इंच शोल्डर धरलेला आहे आणि इथं लॉक वगैरे करून घेतलेला आहे. तर काय करायचं, ही पट्टी आपल्याला पाठीमागच्या साईडला ढकलून मग टीप मारायची आहे. म्हणजे त्या दिशेला आपली ही जी शोल्डर पट्टी आहे ना पाठीमागच्या साईडला असली पाहिजे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला प्रेस बटन पट्टी तयार करायची आहे. म्हणजे प्रेस बटन आपल्याला लावायचं आहे. तर ते कशा पद्धतीनं, तर बघू शकता त्यासाठी मी आता कापड घेणार आहे इथे. तर तुम्ही जवळजवळ 2 इंच रुंदीला हे कापड घ्या, 2 इंच. तर आता काय करायचं आहे, 2 इंच रुंदीला हे मी कापड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं इकडे एक फोल्ड करायचं आहे आणि ह्या साईडला एक फोल्ड करायचं आहे आणि अशी आपल्याला पट्टी तयार करायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पट्टी तयार केलेली आहे. आता हे अशी आपल्याला टीप मारायची आहे. म्हणजे ह्या साईडला एक पाव इंचाचा फोल्ड, ह्या साईडला एक पाव इंचाचा फोल्ड, आणि आपल्याला एक सारखी पट्टी तयार करायची आहे. तर बघू शकता ही आपली पट्टी तयार झालेली आहे. तर आपली जेवढं आपलं आडं असते ना तेवढंच साईज बघायची आपल्याला, आणि त्यापेक्षा एक पाव इंच एक्स्ट्रा आपल्याला पट्टी घ्यायची आहे. म्हणजे इथं फोल्ड दुमड करण्यासाठी. आणि अशा 2 पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता ह्या 2 पट्ट्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला एक पट्टी इथे ठेवून आता आपण ह्या दिशेला जसं आपलं हे शोल्डर पट्टी जोडून ढकलली आणि टीप मारलेली आहे ना, तिथे आपल्याला अशी ही पट्टी ठेवायची आहे. आणि आपल्याला टीप मारायची आहे. म्हणजे व्यवस्थित 2 वेळा मारून घ्या टीप. तर आता आपण 2 वेळा इथे टीप मारून घेतलेली आहे. तर आता काय करायचं, ह्या साईडला आपल्याला असा फोल्ड करायचा आहे. म्हणजे 2 वेळा असं फोल्ड करायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे पण आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे, कारण सुतं निघू नये आणि आपल्याला तिथं प्रेस बटन लावायचं आहे. तर बघू शकता असं मी फोल्ड करून इथे अशी टीप मारून घेतलेली, इथे पण टीप मारलेली आहे. आता ह्या साईडला पण आपण बघूयात. इथेही आपण पाठीमागच्या साईडला पट्टी ढकलायची. ही आहे डावी साईड. आणि मगच आपल्याला व्यवस्थित असं इथे गोटपट्टी आणि इकडच्या साईडला असं धरायचं आहे, तरच आपलं फिनिशिंग सुंदर दिसतं, नाहीतर फार खराब दिसतं. तर आता आपल्याला इथेही पट्टी ठेवायची आणि इथे पण आपल्याला अशाच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. तर एक 2 वेळा टीप मारून घ्या व्यवस्थित, म्हणजे निदान ते उसवणार नाही, लवकर खराब होणार नाही आणि टीप उसवणार नाही यासाठी. आणि इथं पण आपल्याला डबल असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरनं पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता असं इथं टीप मारून 2 फोल्ड करून मी घेतलेले. आता आपल्याला प्रेस बटन लावून घ्यायचे आहेत. तर ते कशा पद्धतीने लावायचं मी दाखवते तुम्हाला. तर बघू शकता आपल्या दोन्ही पट्ट्या मी दाखवते कशा पद्धतीनं जोडल्या गेलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं जोडायच्या आहेत ह्या पट्ट्या, तर तुम्हाला दिसतच असेल. तर आता काय करायचं आहे, आपल्याला जिथं ही पट्टी फोल्ड केलेली आहे ना आपण, बारीक असा फोल्ड, जेणेकरून हे म्हणजे सुतं निघून त्यासाठी. तर आपल्याला आता तिथे, आता हा बघा मॅचिंगचा मी दोरा घेतलेला आहे
तर 4 पदरी असा दोरा ओवून घ्या तुम्ही, म्हणजे 2 पदरी ओवा आणि 4 पदरी दोरा तयार होतो. आणि आता आपल्याला खालच्या साईडला गाठ मारून घ्यायची आहे. आणि हे प्रेस बटन बघा, आता हे प्रेस बटन आहेत ना, ते आपल्याला लावायचे आहेत तिथे. तर हे असं हे 1-2 असतात. तर बघू शकता हे प्रेस बटनचं पॅकेट कुठल्याही शिलाईच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. तर आता हे प्रेस बटन बघा, हे अशा पद्धतीनं असतात. तर आता हे आपल्याला जोडायचं आहे. तर वरचा जो भाग आहे ना, वरच्या पट्टीला जोडायचा आहे ना, तो हा असा भाग असतो. तर हा पार्ट असतो. तर आता हा आपल्याला जोडायचा आहे इथे. बघू शकता हा असा ठेवायचा व्यवस्थित असा. आणि काय करायचं आहे आपल्याला, जिथे गाठ मारलेली आहे ना ते आत म्हणजे जिथं पट्टी आपण फोल्ड जोडलेली आहे ना तिथून आत अशी गाठ ही ढकलायची आहे आतल्या साईडला, म्हणजे जेणेकरून ती गाठ दिसणार नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला असे इथे असे टाके 3-3 असे टाके घालून घ्या. जे आपले 4 होल दिसतात ना तिथे आपल्याला 2-2 टाके घालून घ्यायचे आहेत. 2-2 3-3 असं पॅक होण्या इतपत घट्ट होईल इतपत घाला, म्हणजे जेणेकरून ते लवकर निसटू नये यासाठी. तुम्हाला दिसत असेल मी अगदी कॅमेऱ्याच्या जवळून दाखवते. तर बघू शकता आणि आता हे लास्ट ह्याच्यात बघा असे 2-2 3-3 घाला, म्हणजे जेणेकरून हे व्यवस्थित घट्ट होऊन बसेल. नंतर आपल्याला एक गाठ मारायची आहे. आणि आपल्याला दोरा कट करून टाकायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीनं जो एक्स्ट्राचा दोरा वाटतो तो कट करा. लावलेले आहेत प्रेस बटन. आता खालच्या साईडला आहे ना, तो हा भाग आपला बघू शकता, हा असा भाग आहे, तो आपल्याला इथे लावायचा आहे, बरोबर त्याच्या खाली असं. तर आता इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे. 2-2 टाके घ्यायचे आहेत, त्या होलमधून असे पॅक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे पण व्यवस्थित पद्धतीने लॉक झालेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, किती व्यवस्थित हे असं लावलं गेलेलं आहे. इथे मी 2-2 टाके घेतलेले आहेत, इथे पण असे 2-2 टाके घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे इथं ज्यावेळेस आपली ब्रा पट्टीमध्ये येते ना, ते इथं मध्ये ठेवून आपल्याला बरोबर हे बटन असं लॉक करून घ्यायचं. म्हणजे हे असं होते, म्हणजे जेणेकरून जर ब्लाऊज आपण ज्यावेळेस घालतो त्यावेळेस ब्रा पट्टी आपली अजिबात बाहेर येणार नाही, बरोबर ह्या पट्टीच्या मध्ये अडकून राहील आणि अजिबात खराब वाटणार नाही. तर ही सोपी ट्रिक आहे मैत्रिणींनो. बऱ्याच जणींना कदाचित माहिती असेल, पण ज्या आपल्या मैत्रिणींना माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि त्यांनासुद्धा प्रेस बटन लावण्याची ही पद्धत शिकता यावी यासाठी मी खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मैत्रिणींनो बघू शकता, प्रेस बटन अशा पद्धतीनं तुम्ही लावू शकता. आणि तुमच्या ब्लाऊज घातल्यानंतर पण तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर नक्की हा प्रेस बटनचा तुम्ही वापर करा. खूप सोप्या पद्धतीनं हे आपलं प्रेस बटन लावलं जातं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.